विद्यार्थी मित्रो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मित्र हो, आपण पाहत आहोत SY.BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयाच्या संदर्भातील मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. आपण मागील भागामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड पाहिलेलं होतं. या भागामध्ये आपण कंपनी फायनल अकाउंट्स पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रो, मी डॉक्टर किशोर जगताप. आपण कंपनी फायनल अकाउंट, त्याचा फॉर्मॅट काय आहे आणि त्यावर मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे येणार आहेत ते आता पाहू. विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रांना त्या ठिकाणी शेअर करा. त्याचप्रमाणे माझी वेबसाईट आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक पेज आहे, व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही त्या ठिकाणी फॉलो करू शकता आणि येणारे अपडेट्स जाणून घेऊ शकता. तर चला पाहूया कंपनी फायनल अकाउंट MCQ. या ठिकाणी पहा, कंपनी फायनल अकाउंट जो आहे तो कंपनी ॲक्ट 2013 प्रमाणे कसा आहे. आतापर्यंत तुम्ही आडवा म्हणजेच हॉरिझॉन्टल बॅलन्स शीट पाहिलेलं आहे. आता आपण पाहतोय तो म्हणजेच व्हर्टिकल बॅलन्स शीट. हे बॅलन्स शीट त्या ठिकाणी कंपनी कायद्याच्या सेक्शन 229 मध्ये दिलेले आहे. त्याचा फॉर्मॅट या ठिकाणी दिला आहे. पहा, पहिला भाग आहे तो म्हणजेच लायबिलिटी ए आपण त्याला म्हटले आणि त्या लायबिलिटीला हेडिंग दिलंय इक्विटी अँड लायबिलिटी. असं फक्त लायबिलिटी नाही, इक्विटी अँड लायबिलिटी. आणि पुढे शेड्यूलच्या ऐवजी नोट दिलेली आहे. म्हणजे पहा, या लायबिलिटी साईडला जे ॲटम आहे त्याच्या नोट क्रमांक या ठिकाणी दिले आहेत. काय आहे तो पाहूया. एक, शेअर होल्डर फंड्स, त्यामध्ये दोन भाग आहे. ए, शेअर कॅपिटल, नोट नंबर 1. बी, रिझर्व्ह सरप्लस, नोट नंबर 2. दुसरा भाग दिलेला आहे लायबिलिटीला तर नॉन करंट लायबिलिटी. यामध्ये काय आहेत. ए, लॉंग टर्म बॉरोइंग 3, अदर लॉंग टर्म लायबिलिटी 4 आणि लॉंग टर्म प्रोव्हिजन 5. अशा प्रकारे या नॉन करंट लायबिलिटी आहेत. बॉरोइंग ज्याचा अर्थ कर्ज. तिसऱ्या क्रमांकाला आहे ते म्हणजे करंट लायबिलिटी, ज्या नेहमी तुम्ही आतापर्यंत अभ्यासता. त्यामध्ये शॉर्ट टर्म असतील, लॉंग टर्म असतील. शॉर्ट टर्म बॉरोइंग जे आहे ए, ते नोट नंबर 6, अदर करंट लायबिलिटी नोट नंबर 7 आणि शॉर्ट टर्म प्रोव्हिजन नोट नंबर 8. अशा लायबिलिटीला एकंदरीत 8 नोट किंवा हेडिंग दिलेले आहेत. आता पुढे असेटचा भाग पाहू. मित्र, बॅलन्स शीट मधला दुसरा पार्ट म्हणजे असेट या ठिकाणी आपण पाहतोय. असेटमध्ये एक, ज्या फिक्स असेट असतात त्या फिक्स असेटचाच भाग या ठिकाणी दिलेला आहे. पहा, त्याला आपण म्हणतोय नॉन करंट असेट. यामध्ये ए, टँजिबल असेट 9 नंबर नोट. बी, इंटँजिबल असेट 10 नंबर नोट. सी, नॉन करंट इन्व्हेस्टमेंट 11 नंबर नोट. लॉंग टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस नोट नंबर 12. अदर नॉन करंट असेट नोट नंबर 13. दुसरा पार्ट आहे तो म्हणजे करंट असेट. यामध्ये करंट इन्व्हेस्टमेंट नोट नंबर 14. इन्व्हेंटरीज म्हणजे स्टॉक नोट नंबर 15. ट्रेड रिसिवेबल, ज्याला आपण डेटर्स असं म्हणतो, ते नोट नंबर 16. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट नोट नंबर 17. शॉर्ट टर्म्स लोन अँड ॲडव्हान्सेट नोट नंबर 18. अशा बॅलन्स शीट आहे 1 ते 8 या लायबिलिटी आणि 9 ते 18 या असेट साईड. आता पुढच्या नोट नंबर पाहू. ते आहेत स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस, नॉट अकाउंट. हे स्टेटमेंट आहे, अकाउंट त्याला म्हणायचं नाही. आतापर्यंत तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणता, त्याच्याऐवजी आता काय, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. ए, रेव्हेन्यू म्हणजेच काय, इन्कम. बी, एक्सपेन्सेस. इन्कम मध्ये दोन आहेत. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन नोट नंबर 20. अदर इन्कम नोट नंबर 21. टोटल रेव्हेन्यू जो असेल तो. बी मध्ये एक्सपेन्सेस 3 प्रकारचे. एम्प्लॉईज बेनिफिट एक्सपेन्सेस नोट नंबर 22. फायनान्स कॉस्ट नोट नंबर 23 आणि अदर एक्सपेन्सेस नोट नंबर 24. टोटल एक्सपेन्सेस जे असतील ते. रेव्हेन्यू मायनस एक्सपेन्सेस येणारी फिगर्स ही तुमची त्या ठिकाणी प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल. अशा प्रकारे हे बॅलन्स शीट आणि स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण पाहिलं. यावर मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे येणार ते पाहूया. पहिला प्रश्न, सेक्शन डॅश डॅश ऑफ द कंपनी ॲक्ट 2013 requires that the every company shall keep
ॲट इट्स रजिस्टर ऑफिस प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट. कंपनीच्या रजिस्टर ऑफिसमध्ये अधिकृत कार्यालयामध्ये बुक्स ऑफ अकाउंट ठेवण्याची सक्ती केलेली आहे. कोणत्या सेक्शननुसार तो भाग या ठिकाणी सांगितले आहे. सेक्शन 128. क्वेश्चन नंबर 2. सेक्शन डॅश डॅश ऑफ द कंपनी ॲक्ट 2013 requires that every company shall prepare at its profit and loss account statement and balance sheet. तर ते आहे सेक्शन 129 नुसार, दॅट इज बी. क्वेश्चन नंबर 3. द रिवाइज्ड शेड्यूल 6 हॅज एलिमिनेटेड, इग्नोर, वगळले द कन्सेप्ट ऑफ शेड्यूल अँड सच इन्फॉर्मेशन इज नाऊ टू बी फर्निश इन दी डॅश डॅश टू अकाउंट. पहा, आता आपण सगळ्या नोट नंबर पाहिल्यात. पूर्वी त्याला शेड्यूल म्हणायचं, आता काय म्हणतात, नोट. त्यामुळे आपलं उत्तर आहे ए, नोट. क्वेश्चन नंबर 4. इन्कम और एक्सपेंडिचर एक्सिड्स डॅश डॅश ऑफ दी रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन और ₹1 lakh विच एवर इज हायर नीड टू बी डिस्क्लोज बाय वे ऑफ नोट्स. तर यामध्ये आपल्याला सांगता येईल इन्कम किंवा एक्सपेंडिचर जे काय आहे ते 1% रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. पहा, आपण त्या ठिकाणी स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पहिलाच भाग पाहिलेला आहे, काय, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. ते जर 1% असेल किंवा 1 लाख यापैकी जी रक्कम हायर असेल इज नीड टू बी डिस्क्लोज बाय वे ऑफ नोट. म्हणजेच उत्तर आहे ए, 1%. क्वेश्चन नंबर 5. टोटल मॅनेजरियल रेम्युनरेशन, टोटल कंपनी व्यवस्थापनाचा खर्च डज नॉट एक्सीड, जास्त असू नये किती टक्के ऑफ नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिटच्या किती टक्के एकूण व्यवस्थापनाचा खर्च असू नये, तर 11%. म्हणजे टोटल मॅनेजर रेम्युनरेशन डज नॉट एक्सीड 11% ऑफ नेट प्रॉफिट, दॅट इज डी. क्वेश्चन नंबर 6. इंडिव्हिज्युअल मॅनेजरल रेम्युनरेशन. पहा, मग अशी टोटल पाहिले, आता व्यक्तिगत. मग मॅनेजिंग डायरेक्टर असेल, होल टाईम डायरेक्टर असेल किंवा मॅनेजर असेल, त्यांचं वैयक्तिक जे आहे, या वैयक्तिक मिळून ह्या सर्वांचं जे रेम्युनरेशन आहे ते वेगळं आहे. आणि इथे मात्र काय, नॉट एक्सिडिंग डॅश डॅश टू एनीवन इंडिव्हिज्युअल सांगितलेलं आहे आणि ते आपल्याला सांगता येईल की 5%. क्वेश्चन नंबर 7. इंडिव्हिज्युअल मॅनेजरल रेम्युनरेशन MD, होल टाईम डायरेक्टर्स आणि मॅनेजर इज नॉट एक्सिडिंग टू ऑल. सगळ्यांच्या संदर्भात त्यांनी तो त्या ठिकाणी सांगितलेला आहे आणि सगळ्यांचं मिळून जे आहे ते 10%. मग अशी इंडिव्हिज्युअल, आता सगळ्यांचं मिळून. क्वेश्चन नंबर 8. द नेम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हॅज बीन चेंज टू स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. मग अशी सांगितलेलं आहे, बी. क्वेश्चन नंबर 9. इफ कंपनी डिक्लेअर डिव्हिडंड एक्सिड्स 20%, जर कंपनीने 20% पेक्षा जास्त डिव्हिडंड आपल्या भागधारकांना दिलेला असेल तर देन, तर हाऊ मच पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट्स रिक्वायर्ड टू बी ट्रान्सफर रिझर्व्ह. तर त्या ठिकाणी कंपनीने रिझर्व्हला किती टक्के प्रॉफिट ट्रान्सफर करणं आवश्यक आहे. नॉट लेस दॅन 10% ऑफ करंट प्रॉफिट. म्हणजे करंट प्रॉफिटच्या 10% पेक्षा कमी ट्रान्सफर करता कामा नये, दॅट इज ए. क्वेश्चन नंबर 10. शेअर कॅपिटल इज इन नोट नंबर. मगाशी आपण पूर्णतः बॅलन्स शीट आणि स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहिलं, त्यामध्ये नोट पाहिल्यात. तर हे शेअर कॅपिटल कितव्या नंबरच्या नोटला येत होतं, तर ते येत होतं पहिल्या नंबरच्या नोटला, आणि म्हणून इथं म्हणतो नोट नंबर 1. क्वेश्चन नंबर 11. लॉंग टर्म बॉरोइंग्ज इज इन नोट नंबर. किती नंबरच्या नोटमध्ये ते लॉंग टर्म बॉरोइंग आहे, तर 3 नंबरच्या. याचा अर्थ तुम्हाला ते सगळ्या नोट आणि त्यांची नावं पाठ असणं आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर 12. अदर करंट लायबिलिटी इज इन नोट नंबर. अदर करंट लायबिलिटी नोट नंबर किती मध्ये दिलेली आहे, तर ती दिलेली आहे नोट नंबर 7 मध्ये, म्हणून उत्तर आहे सी. क्वेश्चन नंबर 13. इंटँजिबल असेट इज इन नोट नंबर 10, that is answer is C. Question number 14. Note number 9 of balance sheet stand for. 9 नंबरची नोट जी बॅलन्स शीट मध्ये दिलेली आहे ती कशा संदर्भात आहे, तर ती दिलेली आहे टँजिबल असेटच्या संदर्भात, आणि म्हणून उत्तर आहे ए. क्वेश्चन नंबर 15.
नोट नंबर 15 ऑफ द बॅलन्स शीट स्टँड फॉर. नोट नंबर जी 15 बॅलन्स शीटमध्ये दिलेली आहे ती कशाच्या संदर्भात आहे, तर ती आहे स्टॉकच्या संदर्भात. म्हणजेच उत्तर आहे आपलं इन्व्हेंटरी, कारण इन्व्हेंटरीलाच स्टॉक असं म्हटलं जातं. क्वेश्चन नंबर 16. नोट नंबर 14 ऑफ बॅलन्स शीट स्टँड फॉर. बॅलन्स शीटमधली जी 14 नंबरची नोट आहे ती कशाच्या संदर्भात आहे, तर ती आहे करंट इन्व्हेस्टमेंट संदर्भात. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बॅलन्स शीटमधल्या सर्व नोट आणि त्याची नावं, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिटमधली सर्व नोट आणि नावं माहिती असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता. त्यामुळे ते पाठ करणं अत्यंत आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर 17. नोट नंबर 16 ऑफ द बॅलन्स शीट स्टँड फॉर. 16 नंबरची बॅलन्स शीटमधली जी नोट आहे ती कशाच्या संदर्भातली आहे, तर ती आहे ट्रेड रिसिवेबल, की ज्याला आपण बिल रिसिवेबल आतापर्यंत म्हणत होतो. उत्तर आहे डी. क्वेश्चन नंबर 18. नोट नंबर 18 ऑफ द बॅलन्स शीट स्टँड फॉर. 18 नंबरची जी नोट आहे ती कशाच्या संदर्भात आहे, शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस संदर्भातली आहे, आणि म्हणून उत्तर आहे ए. क्वेश्चन नंबर 19. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. आता पहा, आत्तापर्यंत आपण बॅलन्स शीटमधल्या नोट आणि त्याची नावं पाहत होतो. आता मात्र आपण काय पाहणार आहोत, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट या संदर्भातल्या नोट आणि त्याची नावं. त्यातला पहिला भाग, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इज इन नोट नंबर. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन जे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दिलेलं आहे ते किती नंबरच्या नोटमध्ये आहे, तर ते आहे 20 नंबरच्या, म्हणून उत्तर आहे ए. क्वेश्चन नंबर 20. अदर इन्कम इज इन नोट नंबर डॅश डॅश ऑफ स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अदर इन्कम किती नोट नंबर आहे त्याचा, तर त्याचा नोट नंबर आहे 21, म्हणून उत्तर आहे बी. क्वेश्चन नंबर 21. अदर एक्सपेन्सेस इज इन नोट नंबर. पहा, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉसला अदर एक्सपेन्सेस मांडलेत. मागाशी 2 इन्कमचे पाहिलेत, आता एक्सपेन्सेस पाहतोय. एक्सपेन्सेसमध्ये 3 एक्सपेन्सेस पाहिले, त्यातला पहिला एक्सपेन्सेस अदर एक्सपेन्सेस, त्याचा नंबर किती आहे, नोट नंबर किती आहे, तर त्याचा नोट नंबर आहे 24. सर्वात शेवटचा आयटम आहे, लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 22. फिनान्शियल कॉस्ट इज इन नोट नंबर डॅश डॅश ऑफ स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. फिनान्शियल कॉस्ट जी आहे तिचा नोट नंबर किती दिलेला आहे, तर तो आहे 23. फिनान्शियल कॉस्ट 23 नंबर नोट, लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 23. एम्प्लॉईज बेनिफिट एक्सपेन्सेस इज इन नोट नंबर डॅश डॅश ऑफ स्टेटमेंट ऑफ अफेअर. हे किती आहे पहा, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिटमध्ये एम्प्लॉईज बेनिफिट एक्सपेन्सेस जे दिलेलं आहे एक्सपेंडिचरमध्ये, त्याचा नोट क्रमांक आहे 22, म्हणून उत्तर आहे बी. क्वेश्चन नंबर 24. नोट नंबर 2. आता परत बॅलन्स शीटकडे आलो आपण. नोट नंबर 2 ऑफ बॅलन्स शीट स्टँड फॉर. काय आहे हो, पहा, 1 नंबरला शेअर कॅपिटल आणि 2 नंबरला रिझर्व्ह सरप्लस, म्हणून उत्तर आहे आपलं रिझर्व्ह अँड सरप्लस. क्वेश्चन नंबर 25. नोट नंबर 17 ऑफ बॅलन्स शीट. मुद्दाम म्हणून पुन्हा आपण बॅलन्स शीटकडे आलो की तुम्हाला त्याचं विस्मरण होऊ नये, हा त्यामागचा उद्देश आहे. नोट नंबर 17 ऑफ बॅलन्स शीट स्टँड फॉर. कशा संबंधात आहे, कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट, म्हणजे कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, या पद्धतीने. उत्तर आहे ए. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कंपनी फायनल अकाउंटच्या संदर्भातल्या त्याचा प्रोफार्मा आणि त्याचप्रमाणे मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे असतील हे पाहिलेले आहे. विद्यार्थी मित्रहो, यापुढील जो पार्ट आहे आपला तो आहे कंपनी लिक्विडेशन अकाउंट. म्हणजे लिक्विडेशन अकाउंट काय आहे, लिक्विडेशन अकाउंटचा परफॉर्मा कसा आहे, त्यावरच्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे आहेत, या संबंधीची माहिती आपण पुढील भागामध्ये घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे तो लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतर मित्रांनाही चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. पुन्हा एकदा आठवण करून देतो की माझे वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे आणि त्याचप्रमाणे
जीमेलसुद्धा आहे, त्याची नंबर इथे मी दिलेला आहे। या सर्व लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही त्या फॉलो करू शकता आणि येणारे सगळे अपडेट्स तुम्हाला त्या ठिकाणी त्यामुळे प्राप्त होऊ शकतील। त्याचप्रमाणे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आणि आत्तापर्यंत जवळपास 65 व्हिडिओ झालेले आहेत, या सर्व व्हिडिओची माहिती तुम्हाला याद्वारे प्राप्त होऊ शकेल। त्यामुळे निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील भागामध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया आणि माहिती घेऊया कंपनी लिक्विडेशन अकाउंट संदर्भात। धन्यवाद।